मॅचचा आनंद घेताना अक्षय थेटेने मात्र प्रहार केले बॉलवर. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. पहिली बाउंड्री. दमदार बॅटिंगला सुरुवात अक्षय थेटेच्या बॅटमधनं. ज्यावेळेस पाहिलं आपण तर व्हाईट बॉल. मॅन ऑफ द मॅच जर्सी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. तसो बुरे पुल केले बॉलला. बॉल मात्र थेट निघालाय वाईडी डीप लॉंग ऑनला सीमा पार. चौकार. धाबा 4. बघी या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 11. 9 धावा. सुपर मॅच. यावेळेस अनिकेत कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दांडी टीम. डॉट बॉल. स्कोर मात्र पाहिला आपण धावा 9. 2 चौकार जरूर लगवले परंतु आता दांडी टीमनं सुद्धा कमबॅक केलं या डॉट बॉलनं. 3 ओव्हरची इनिंग आहे आणि ते पाहिलं आपण तर बॉल डिक्लेअर झोन कडे निघालाय. 2 धावा. 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 11. 11 धावा आपण पाहतायत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. सामना रंगतदार जरूर होईल. हाई इनसाइड आउट. चांगला फटका डीप लॉंग ऑफला षटकार. 6 धावा अक्षय थेटेच्या बॅटमधनं. टायमिंग परफेक्ट न बॅटिंग या ठिकाणी प्रॉपर टायमिंग न खेळतोय अक्षय थेटे. हा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट डीप कडे बॉल जातो. एकदा कंप्लीट की दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाहीये. सेफ झोन मध्ये या ठिकाणी पाहताय पोहोचताना सिंगलवर समाधान. षटक चांगला टाकण्याच्या प्रयत्नात मात्र षटकार. 2 चौकार बसले. धावसंख्या फळकावर अक्षय थेटेचा एक हल्ला बॉल पाहायला मिळाला. बॅटिंगचा नजराणा पेश केला. 17 धावा 6 बॉल मध्ये कडून काढलेले आहेत. टोटल स्कोर मात्र होतोय अक्षय थेटे 17 वर खेळत आहेत. 18 वर खेळत आहेत. या ठिकाणी पाहतायत स्कोर 18 अक्षय थेटे 17. यही तो बोलना चाहता था मैं. थोडस वातावरण थंड झालेलं आहे परंतु मॅच गरमीची आहे. 12 बॉल शिल्लक राहत आहेत. विक्रमी बॅटिंग करतील का अक्षय थेटे या इनिंग मध्ये? 30+ धावा वैयक्तिक ठोकतील का? संघाला 50 पर्यंत पोहोचवतील का? 18 धावा पहिल्या ओव्हरला आल्यानंतर या ठिकाणी याच सरासरीनं खूप चांगली धावसंख्या येऊ शकेल परंतु दांडीकर कमबॅक करू शकतात. मिस्टर राहुल बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल. पहिल्या बॉलला कॅचला संधी. विकेट. खेळ संपलाय. 17 वर खतरा. 17 धावांवर बाद झाला. संघही धावसंख्या 18 असताना 1 गडी गारद. अक्षय थेटे बॅक टू डगआउट.
गावाचं नाव आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक टीमने चांगली कामगिरी केली आहे. केतन म्हात्रे, वाकलनचा खेळाडू, म्हणजे प्रत्येक गावाची ओळख त्या खेळाडूनं करून दिली. बाबाश पवार, गोरसाई, पवन केणे, एसपीएल, त्याचबरोबर विवेक शेलार, खालिंग, अभिनय पाटील, बिलोशी, अक्षय थेटे, नानकर, प्रथमेश ठाकरे, वारेट. गावाला तुमच्या नावानं ओळखलं पाहिजे असं क्रिकेट खेळा. त्याला म्हणतात स्टार कास्ट लेवल. जसं दांडी, गौतम आकरे, सुप्रीमो ट्रॉफी, सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम दांडीकरांनी जी जिंकली होती. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. राहुल, 2 बॉलचा खेळ झालाय. दुसऱ्या ओव्हरचा एकच धाव दिली आहे आणि ते पाहिलं आपण तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोलंदाज राहुल पागदरे. जबाबदारी एक मोठं एनर्जी तुमची बनली पाहिजे. जबाबदारी तुमची ताकद बनली पाहिजे. चांगला स्ट्रोक आहे. टायमिंग प्रॉपर बनवलंय. बॉल जातोय सीमारेषा पार. दमदार बॅटिंग करताना अनिकेत षटकार. अफाट मेहनत कुणाची असेल तर उमर मुल्ला स्कोरिंग करतोय, बॉल ही देतोय, नियोजन करतोय. चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन आहे ना, चेहऱ्यावरचं ते ढळू दिलेलं नाही. अजून एक असं वाटतं का फ्रेश आहे. आणि इथे ओ माय गॉड, व्हाट अ कॅच. बेस्ट कॅच इन दिस टुर्नामेंट. अगदच भुबेरने सुद्धा टाळ्या वाजवलेल्या आहेत. उभं राहून ते सुद्धा. स्पर्धेचे आयोजक जेव्हा फिदा होत आहेत ना, तेव्हा तुमच्या मेहनतीला सलाम असतो. व्हाट अ कॅच. तनेश आरेकरनं पकडलेला झेल. अनिकेतची काढली विकेट. मोमेंटेबल विकेट म्हणावी लागेल, कारण हार्ड हिटर बॅटर, त्याच्या बॅटमध्ये षटकार आला होता. बघा, दुसऱ्या अटेम्प्टला आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्टला डाय. सुपर बॅलन्स, गुड कॅच. स्कोर या ठिकाणी बघितला आपण तर 25 धावा आहेत. बॉल 5 संपलेले आहेत आणि अगदी संकटाला धावून आले राहुल पागधरे. फक्त खर्च केल्या 7 धावा. 2 विकेट महत्वाच्या टिपल्या. पुल केले बॉलला. कॅच ड्रॉप, हार्ड कॅच होती. 2 धावा सहज मिळून जातील. 2च्या वरती नंतर स्कोर कार्ड मोठा होताना पाहायला मिळतोय. 27-27 धावा. 2 षटक समाप्त होत आहेत. 12 बॉलमध्ये 27 धावा आलेल्या आहेत, कारण पहिल्या ओव्हरला 18 होत्या, या ओव्हरला 9. खूप चांगली बॉलिंग राहुल पागधरने करून दाखवली. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय. स्पीडअप करा मॅच, नो वेस्ट टाइम. किमान 5 वाजेपर्यंत आपल्याला फायनल संपवायची आहे. जास्त वेळ घेतला तर फायनल 5ला चालू होईल आणि 6 वाजता थरार प्रेक्षक पुन्हा येतील, कारण वॉर्मअपला येतात ग्राउंडवर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक पुन्हा पाहायला मिळतील. $45,760 व्ह्यूवर्स फक्त नाईटचे. 45,760 प्रेक्षकांनी तुम्हाला बघितलंय. इथल्या प्रेक्षकांनी बघितलंय, मॅच बघितलेले आहेत. डेचे 42,000, नाईटचे 45,760 आणि अजून या ठिकाणी 528 लोक लाईव्ह बघतायत.
जे नाईट ड्युटी करतायत ते बघतायत लाईव्ह. या ठिकाणी पाहिलं आपण तर क्रिकेटचा खेळच असा आहे ज्या खेळापासून आपण लांब राहू शकत नाही. या बॉलवर एक धाव मिळते जरूर. ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेट डीपकडनं प्रोटेक्शन मिळतोय. सिंगलनं मात्र आकडा वाढतोय. धावसंख्या फळकावर मात्र वधारताना पाहायला मिळते. नानकर टीम मात्र पोहोचताना 28. कल्याण सावत नाका परिसरातील टीम पिसेट डॅम एरियातील संघ आहे. समुद्र किनारपट्टी दांडी टीम बॉलिंग अटॅक करताना मिस्टर दीपेश यावे दिशा भरकटतायत. दीपेश तामोरे या ठिकाणी पाहू शकता आपण. विवेक तामोरे दांडी विवेक धवणे सॉरी चष्मीस अप्रतिम त्यांनी मात्र गाजवलं होतं क्रिकेट. आजही आम्हाला आठवण होते. सुपर बॉलिंग डॉट बॉल दीपेश तामोरे कमबॅक मिळवून देतोय. शेवटच्या ओव्हरच्या धावा किती चर्चा होईल. 29 वर आकडा आहे. 2 बॉल टाकले ते आणि 2च धावा दिल्या दीपेश तामोरेनं. हे येणारे 4 बॉल यादगार राहतील. या 4 बॉलवरच्या धावा खूप कॉम्पिटिशन राहतील. आणि इथे एकच धाव कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ खूप चांगली आहे गोलंदाजाची. अप्रतिम आजची नाईट. अनेक टीम खेळल्या. चर्चेचे अनेक सामने राहिले. इथून पुढे गोरसई टीम सेमीफायनल. त्या टीमच्या विपक्षात कुठला संघ जाईल. इनसाइड आउट फटका. वायडी डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. सीमा पार मोमेंटेबल चौकार. खणखणीत बाउंड्री येते. एकतर फिल्डिंग ज्या पद्धतीने लावली गेली आहे त्या पद्धतीचा बॉल टाकण्यामध्ये थोडंसं दीपेश तामोरे या ठिकाणी स्लो बॉल करण्याच्या नादामध्ये बॉल फसला आणि चौकार जातोय. 34 धावा. फुल टॉस बॉल बॅटवर आणि इथे 2 धावा पळून काढतायत. कॅच हार्ड होती. कठीण झेल होता. प्रयत्न केले होते. 2 धावांनी 36चा आकडा काढतोय. अप्रतिम मात्र या ठिकाणी फाईट पाहायला मिळते. नानकर बॅटिंग करतायत. 2 विकेट गेल्यानंतर संकेतच्या बॅटमधनं अप्रतिम मात्र या ठिकाणी धावा येत आहेत चौकार आल्यानंतर. मयूर मॅच भारी होईल कारण 3 ओव्हरची इनिंग आहे आणि अजूनही बॉल शिल्लक राहत आहेत. 36चा आकडा आलाय. बिग टोटल. पुन्हा फुलटॉस बॉल दिलेला आहे. 1 धाव मिळेल. दुसरी घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. थ्रो विकेट किपरकडे पोहोचला आणि इथे विकेट रनआउट. मयूर रनआउट होत आहेत आणि धाव फलक पाहिला आपण तर पोहोचतोय 37 आकड्यावर. 38 धावांची गरज आहे विजयासाठी. 38 टू विन. 38 धावा कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी घेतल्या जातील. चल घाई करा. फिल्डिंगला फिल्डिंग. सामना या ठिकाणी टफ क्रिकेट. चांगली बिग टोटल ठेवली आहे समोर परंतु दांडी टीम आहे. 38 धावा करताना 3 षटकार 2 चौकार त्यांना मारणं तेवढंच कठीण नाही आहे कारण ज्या पद्धतीनं चौकार षटकार लगवले गेले नानकर टीमकडनं 3 षटकार आले 2 चौकार पहिल्या 12 बॉलला मॅचची समीकरणं बदलून जातील.
कारण शेवटच्या ओव्हरला 10-12 धावा राहूही शकतात. 3 षटकार 2 चौकार 12 बॉलमध्ये आल्यावर हे गणित या मॅचचं आहे, मोठ्या फटक्यांचं आहे आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत. नाईट शिफ्ट ड्युटीवर जे कंपनीमध्ये असतील ते प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. आणि एका बाजूला पालघर दांडी टीम, दुसऱ्या बाजूला भिवंडी नानकर संघ आपण पाहतायत. जय श्री महाकाल दांडी बॅटिंग करताना पाहायला मिळतील आणि करण 11 नानकर सामना अतिशय रंगतदार. बघूया सामना रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन टीमची टक्कर, दांडी नानकर कोण जिंकणार चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शानवाज खलिफा अगदस बुबेरे मुख्य मंचावर चर्चा करताना सामन्याची. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी आपण पाहतायत. 38 चुरस्ता मॅचची लागलेली आहे. पहिला बॉल मॅचला सुरुवात. अक्षय थेटे पहिल्याच बॉल काय शॉट, वर शॉट. चेंडू सीमा पर कव्हर ड्राईव्ह लगवलेली. या हंगामातील अक्षय पांडव म्हणाले होते हंगामातील फॉर्म मध्ये असलेला प्लेअर आहे अक्षय थेटे आणि त्याच्या पहिल्या बॉलला कव्हर ड्राईव्ह चौकार. हमी तो हमक्या तुम्ही तो तुमक्या, याला म्हणतात टक्कर, याला म्हणतात टोचा टोचा, याला म्हणतात संघर्ष. डॉट बॉल मैहुना अक्षय थेटे म्हणताना काही घडलं जाऊ शकतं. क्रिकेट आहे. चुरस्ता ही प्रत्येक बॉलला लागेल. सामना प्रत्येक बॉलला जिंकायचा असतो तर अंतिम बॉलला आपला निर्णय घोषित होतो. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट शॉट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र एकदा मिळते, मिस फील्ड होत झाली नाही. बॉल आला आणि तो मध्ये आला, पिचवर आला. थ्रो ना विकेट कीपरकडे ना बॉलरकडे आणि धावसंख्या बळकावर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 6. एक चौकार, 2 धाव, 2 धावा खूप महत्त्वाच्या राहतील एखाद्या मोठ्या फटक्यावर. एक चौकार आलाय, 3 षटकार केव्हा लागतील तेव्हा समीकरणं सोपी होतील. 3 बॉल अक्षयचे बाकी राहत आहेत. पुल केलाय, बॉल निघालाय सीमारेषा पार. षटकार. या हंगामात सर्वात फॉर्म मध्ये असलेला अक्षय थेटे बॉलर, ज्याला आतापर्यंत एवढे कोणी ठोकलेले नाहीत. रन्स 4 बॉल मध्ये काय स्कोर आले 12. पुन्हा ऑन साइडला बॉल येताना या ठिकाणी पाहायला मिळतो. शतकच्या मिड विकेट कडे फील्ड करेल, एक सिंगल धाव जरूर येते. स्ट्राईकला अनिकेत जाईल का, इथे मात्र थांबवलंय. यज्ञेश आणि अनिकेत ही जोडी 2 ओव्हरला राहणं गरजेचं आहे. आणि आता स्कोर मजबूत. 5 बॉल 13, प्रति ओव्हरला 15चा रन रेट. पहिल्या 2 ओव्हरला घेतला मॅच सोपी होईल. 13 तर आलेले आहेत. 13 धावांचीच गरज आहे प्रति ओव्हरला किमान.
ओव्हरचा रन रेट घेतला. ऑन साइडला शॉट खेळला आणि इथे गॅपला परफेक्ट शॉट आहे. काऊकरनं झोनला बॉल फील्ड केलाय. बॉल थ्रो करतोय. 2 धावा घेतलेले आहेत. 15 रन. अक्षय थेटे मेन बॉलर हिरा नानकरकरांचा 15 धावा खर्च करून ओव्हर समाप्ती. मॅच पात्र एकत्र मजा येईल. दांडी वर्सेस नानकर, भिवंडी टेनिस ग्रामीण वर्सेस पालघर ग्रामीण. मजा आहे. डिंगडॉंग करांची स्पर्धा ही चुरस ताच असते. यडीजे एवढे का थांबलोय आम्ही? रात्र चाललेली आहे. आम्हाला फायनल पर्यंत जायचंय. दोन्ही संघ बोलतायत. त्यांची देहबोली बोलते. नानकर आणि दांडी. दांडीनं पहिल्याच ओव्हरला मेन बॉलर अक्षय थेटेला 15 धावा ठोकल्या. एवढा चोप, एवढा मार कुठल्याच बॅटरनं अक्षय थेटेला आजच्या नाईटमध्ये दिला नाही. या हंगामात फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजावर तुटून पडले दांडीकर. अनिकेत, यज्ञेश पार्टनरशिप 15 धावा. परंतु कमबॅक करणं नानकरकरांना माहीत आहे. त्यांना माहीत आहे 3 बॉल डॉट केले. मॅच प्रेशरमध्ये येईल. पहिला बॉल डॉट केलाय. प्रति ओव्हरला 13चा रन रेट. 15 आलेले आहेत. आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट म्हणजे 50-50 वाली मॅच. चान्स अजूनही दोन्ही टीमला 50-50% आहे. इथून मॅच सुरू होईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला तो. धावा किती येतील? या क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 1 धाव घेतली. स्ट्राईक रोटेट होताना दुसरी धाव आणि इथे अनिकेत पोहोचतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनअप खूप चांगला आहे. पहिली धाव इतक्या जोरानं घेतली की दुसरी धाव सहज पूर्ण झाली. आता स्कोर वाढतोय 17 वर. 17 रन या ठिकाणी पाहतायत. सामने अतिशय रंगतदार. पुल केले बॉलला. स्क्वेअर लेग बॅकवर्ड डीप झोन मध्ये येतोय हा बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते अनिकेत पोहोचतायत. थ्रो आलाच नाही. विकेट किपर वाट पाहत होतं. तळमळता होती, धडपड होती. 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत कारण थंड वातावरण झालंय. बघा बॉल अगदी थ्रो आलाही होता. कलेक्शन चुकलं. विकेट किपरकडनं थोडी चूक झाली आणि इथे मात्र जीवनदान. 19 9 बॉलमध्ये आल्या. 38 करायचे आहेत. 50% स्कोर. आणि इथे वाईड बॉल. धावा 50% झालेले आहेत. 1 धाव आता येताना 20 वर गेली. 38 करायचे आहेत. 9 बॉल अजूनही बाकी आहेत. बॅलन्स मॅच आहे. परंतु पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की दांडीकरांची एक सुद्धा विकेट नाहीये. त्यामुळे आता नानकरकरांना विचार करावा लागेल. शुभमचा बॉल फेकून दिला. अनिकेतच्या बॅट बंद. हार पार देत दनादर बॅटिंग अनिकेत. दांडी दांडी ब्रँड षटकार. बघा दांडीची बॅटिंग या ठिकाणी मात्र चालायला सुरुवात झाली. 150 पावणे 200 प्रेक्षक मात्र व्ह्यूअर्स वाढले. हे बघा म्हणजे आपला प्रेक्षक राजा टेनिसवर एवढं प्रेम करतो ना. जे नाईट शिफ्ट ड्युटीला असतील म्हणजे नक्कीच बघितलं तर कंपनीमध्ये असतील, जे पोलीस खात्यामध्ये असतील, जे गव्हर्नमेंट खात्यामध्ये असतील, कुठल्याही प्रत्येक क्षेत्रातील जे टेनिस क्रिकेट प्रेक्षक त्यांना सलाम असेल. आणि आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 12ची गरज. षटकार बोलून गेलाय. रन रेट कमी झालाय. अनिकेत हे नाव हे वादळ नानकरकरांच्या समोर घोंगावत आहे. पुल केलंय. मोमेंटेबल हा बॉल. कॅच पकडली है. अब आएगा मजा. डीजे
कमी आवाजामध्ये सुद्धा डीजेचा आवाज मधुरमय, अतिशय सुरेख. आणि ऑपरेटिंग आज मात्र बाबूशा ज्या पद्धतीने होते ना, डीजेला मात्र मी सॅल्यूट करेन. डीजे जॉकीला काय ऑपरेटिंग केलं, खतरनाक ऑपरेट. फायनल मॅच डिबेटमध्ये अक्षय पांडवांनी प्रमोद शेडगे जी मॅच बोलतील ना, लाखोचे प्रेक्षक पुन्हा जोडले जातील. आणि इथे पाहिलं आपण तर स्कोर आहे 26 धावा, 7 बॉल 12. 2-2 धावांना खूप महत्व राहील. 2-2 धावांनी दांडेकर मॅच खेचून घेतील. आता परीक्षा आहे नानकरकरांच्या क्षेत्ररक्षकांची. फिल्डर्स स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी का उभं केलं, हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे, मोरे असतील, चव्हाण असतील, पाटील असतील, नाईक असतील, म्हात्रे असतील, सगळ्या मावल्यांना घेऊन एकत्र लढा दिला होता. आणि इथे पाहता लढतोय गोलंदाज. टाळ्या झाल्या पाहिजेत बॉलर करिता. डॉट बॉल मॅच बनवली, मॅच ऑन झाली. 6 बॉल 12 धावा. सामना आवडला असेल टाळ्या जरूर वाजवा, कमेंट करा. ओम साई मूवीजवर डिंग डॉंग ट्रॉफी वडोलीकरांची या डीजे. या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. बिलोशी टीम फायनलला गेलेली आहे, अभिनंदनाची गोष्ट. आणि ते पाहिलं आपण तर व्हाईट बॉलचा इशारा. अगदी आमच्या घरी मॅच लाईव्ह बघता आमच्या पप्पांचा कॉल. आणि पप्पा म्हणाले अजूनही स्पर्धा चालू आहे. मी हा SP बिरुई फायनलला गेलेली आहे. अरे वा, अगदी बघा प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत आहेत. व्हॉट अ शॉट, ओ माय गॉड. अंपायर डिसिजन चौकार. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. या वातावरणामध्ये 38 धावा चेसिंगची काय फाईट आहे. दांडी विरुद्ध नानकर. चांगला यॉर्करलेनचा बॉल, चांगला बॉल, चांगला फटका. एक धाव घेणं खूप गरजेचं. आणि एक धाव सुद्धा ही मॅच आता बनवू शकेल. एक डॉट बॉल ही मॅच खेचली जाऊ शकेल. सिंगलला फार महत्व राहील, कारण एक मोठा फटका चौकार किंवा 2-3 धावा येऊ शकतील. डिक्लेअर झोनकडे बॉल जाऊ शकेल. डॉट बॉल आणि शॉटला महत्व राहील. 2 धावा वाचवतील का फिल्डरवर. ही सगळी मॅच आता फिरून फिरून फिल्डिंगवर येते. बॅटर या ठिकाणी पाहता आपण खूप चांगली बॅटिंग करतायत. यज्ञेश 7 वर खेळतायत 3 बॉलमध्ये. निखिल सातेला लेफ्ट हँड बॅटर तयार. लेफ्ट हँड बॅटर, परफेक्ट शॉट. डिक्लेअर झोन मध्ये बॉल, 2 धावा. चार धावांची गरज आहे. बॉल बाकी राहत आहेत 3 बॉल 4 ची मॅच. बघा एका रनला किती महत्व. आता जे काही निर्णय आहेत नानकरकरांना फिल्डिंगवर वाचवायचे आहेत. एक बॉल डॉट टाकेल का संकेत. वरून मारण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय फसला. विकेट जाते. फलंदाज बॉल. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. आता मॅच ऑन झालेली आहे. नानकरकरांना सुद्धा संधी. 50-50 चान्स. वाली मॅच या डीजे.
on Mamu Gang. On. कॅच या ठिकाणी जाते. आता मॅच या ठिकाणी रंगात येते. विजयाकरिता 2 बॉल 4 धावा. एक सिंगल रन त्या बॉलला आली असती. 2 बॉल 3 वर मॅच आली असती. पण त्या बॉलवर बाउंड्री टोकून सामना फिनिश करायला गेले. कव्हर ड्राईव्ह क्लास होता फटका. फिल्डरची अफाट मेहनत. मगाशी नानकरकरांच्या फिल्डिंगची ताकद आत्ता सत्व परीक्षा आहे. कारण 2 धावा धावून काढतील दांडीकर. त्यांच्यामध्ये तेवढा रनअपचे दमखम आहे, दम आहे. वॉट अ मॅच ऑन केली बॉलर संकेत. अमेझिंग कमबॅक. पुन्हा चुकी केली. उंच मारलंय विकेट. ये आहे क्रिकेट, द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी. मी उभा आहे, मैं हूं ना, संकेतनं म्हटलं. 2 विकेट काढल्या, मॅच खेचली. 1 4 कंपल्सरी. SP बिलुशी वर्सेस अबीर 11 आरपीएल वाडाजी ज्यांनी चुकी केली होती. खऱ्या अर्थानं चौकार षटकार ठोकायला गेले आणि विकेट गमावल्या. आणि त्यानंतर दीक्षित पाटीलनं मॅच बनवली. किरण भाऊ यांचा संघ पॅकरशिप केली आहे. नानकर टीम फसल्या 5 पुश झाल्या होत्या नानकरकरांच्या सुद्धा. परंतु ऑन आता नानकरकरांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघा. संकेतवर किती विश्वास आहे बॉलरवर. 1 बॉल 4. हे दांडीकर आहेत. फासल्या 5 पुश 5 पुश 5 पुश 5 पुश. बॉलर थांबलाय म्हणजे मॅच भारी. हे दांडीकर आहेत. यांनी सुप्रीमो ट्रॉफी उचललेली आहे. हॅट्रिक बॉल सुद्धा आहे. त्यापेक्षा चौकार मारणं दांडीला महत्वाचं आहे. डॉट करणं नानकर टीमला. फासल्या 5 फूस 5 फूस. रात्रभराची मेहनत. ओंबट स्वाहा होईल की पातल्या 5 फूस तर मॅच जिंकली जाईल. 1 बॉल 4. बॉल बॅटला बॉल लागला. बॅटला बॉल लागला. या ठिकाणी पाहिलं आपण बॉल निघाला बाउंड्री दिशेने. एकदा कंप्लीट केली. थ्रो करतोय. पोहोचलेलं अजून थ्रो. आणि इथे 2 धावा आल्या. बॉल सुटलाय आणि 3री धाव होईल का? होईल का? बॉल थ्रो इकडे मात्र होईल का? आणि तिकडे मात्र बघितलं आपण तर एका शॉटनं मॅच फसली. किरण भाऊ खुश. संकेतनं एकट्यानं मॅच काढली. ही 2 विकेट काढल्या. किरण 11 नानकर वर्सेस वडू नवघर. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. अक्षय पांडव.
एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूने टीम नांदकर ते किरण 11 नांदकर आणि जयश्री महाकाल ज्यांच्यामध्ये मॅच झाली आणि तिथे जर आपण पाहिलं तर 1 रन ती मॅच किरण 11 नांदकर या टीमनं जिंकली आणि ते शेवटची मॅच खेळण्याकरता पात्र ठरलेत. वडूनवकर आणि नानकर या दोन टीममध्ये हा संघर्ष तो पाहायला मिळेल. यानंतर टीम ऋषी 11 गोरसई ब हा संघ इनायत